कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो, मग आता ते गप्प का? नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांचा हल्लाबोल. उपसभापती नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात, माझ्याकडे पुराव्यासह सगळी माहिती. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोऱ्हे विश्वासघातकी, निर्लज्ज बाई. लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊत यांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाट यांचं प्रत्युत्तर. नीलम गोऱ्हे पैसे घेतल्याशिवाय कुणालाही न्याय देत नाहीत. विधानसभेवेळीही माझ्याकडून पैसे घेतले. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडेंचा आरोप. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरणार. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार. मुंबईत लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र. शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्यात संवाद. ठाकरे बंधूंची 3 महिन्यात तिसरी भेट. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईक यांचा जनता दरबार. राजकारणासाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार. मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात 2 वर्षाची शिक्षा दिल्याप्रकरणी आव्हान. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी. निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख अन्नत्याग आंदोलनावर ठाम. आज दुपारी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. हत्या प्रकरणी मस्साजोगकरांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर. टिळक भवनात 2 दिवस बैठकांचा सिलसिला. जिल्हाध्यक्षांसोबत आज तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार. मुंबईतील वांद्रे आणि छत्रपती संभाजीनगरात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन. नरेंद्र महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभमध्ये शाही स्नान करत भक्ती प्रदर्शन. मठ आणि साधू संतांची भेट घेणार. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज नामांकन. सरकारी शिष्टमंडळाची पॅरिसमध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटीशी चर्चा. युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांचीही घेतली भेट. नवीन वाळू धोरणासंदर्भात आज अंतिम सादरीकरण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर अतिरिक्त मुख्य सचिव सादरीकरण करणार. वाळू धोरणासंदर्भातील विविध हरकती आणि सूचना महसूल विभागाकडे प्राप्त. पुण्यातील नव्या जीबीएस रुग्णाची नोंद. राज्यातील रुग्णसंख्या 216 वर 158 जीबीएस रुग्ण बरे, तर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.